सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. अरे, शिकवायच्या अगोदर ही रेष दिसायली आणि ही जी रेष आहे ती दिसायला कशी दिसतेय? वाकडी तिकडी. एकदम बरोबर आहे. मग आता ही जर वाकडी तिकडी रेष असेल तर ही रेष कशी आहे? तर आज आपल्याला सरळ व्याज हे गणिताचं प्रकरण पाहायचंय. जसं नावामध्येच आहे बघा, सरळ. वाकडं तिकडे काही नावात वाकडं तिकडं व्याज असं काही आहे का? नाव काय आहे? सरळ व्याज. मग मला सांगा, नावच एवढं सोपं आहे तर प्रकरण तर फार म्हणजे फारच सोपं आहे. समजलं? मग आता त्या प्रकरणात कोण कोण हिरो आहेत हे बघावं लागेल पहिल्यांदा. सगळ्यात मेन हिरो आहे मुद्दल. लक्षात आलं का? आता मुद्दल म्हणजे काय आता सांगतो. मुद्दल म्हणजे काय तर समजा आता वरद नाव आहे का रे तुझं? हां, आता वरद मोठा झाला. आता वरद मोठा झाला, शाळा झाली, कॉलेज झालं, सगळं शिक्षण झालं आणि आता वरदनं ठरवलं आता मला बिझनेस सुरू करायचा आहे. मग वरदनं काय केला? बँकेकडून 10 लाख रुपये घेतला. आलं का लक्षात? आता बँकेकडून त्यानं किती रुपये घेतले? 10 लाख. मग आता हे 10 लाख रुपये काय झालं? मुद्दल. काय झालं रे? एवढं समजलं सगळ्यांना? आता त्याच्यानंतर पुढचा कालावधी. आलं का लक्षात? आता मुद्दलचा अर्थ कळाला? कालावधी. कालावधी म्हणजेच काय रे? तुम्ही 5वीला किती वर्ष राहतात? 5वीला किती वर्ष राहतात? 5वीचा कालावधी किती मग तुमचा? 6वीचा कालावधी, 10वीचा कालावधी. पास झालात तर 1 वर्ष. काही जणांना 10वी 10 वर्ष निघत नाही, म्हणजे त्याचा कालावधी 10 वर्ष. अभ्यास करणाऱ्याची 10वी निघल का नाही? हे बरोबर आहे का नाही सांगा? तसं कालावधी म्हणजे कळालं का रे? मुदत. मुदत म्हणजेच काय? कालावधी. आता त्यानं वरदनं काय केला? बँकेकडे गेला, खुटुक करून 15 लाख घेतला आणि ते 15 लाख 2 वर्ष त्याच्याजवळ ठेवला. म्हणजे ते कालावधी किती झाले? हे 2 वर्ष. 2 वर्षाला काय म्हणायचं? कालावधी. एवढं समजलं? त्याच्यानंतर आता आहे दर. काय आहे? आता दर म्हणजे काय? तुम्ही भाजीपाला घेतात, बरोबर आहे? तिथं लिहिलेलं असते भाजीचा दर. आलं का लक्षात? 15 रुपये किलो. अरे 15 रुपये किलो कुठलीच भाजी नाही. 15 रुपये पाव. आहे का नाही? आलं का लक्षात? तसं हे बँकेचा जे दर असते त्या दराला म्हणायचं दर साल दर शेकडा. काय म्हणायचं? शेकडा. दर साल दर शेकडा. दर सा दशे त्याला म्हणायचं दर. म्हणजे जर समजा वरदनं बँकेकडून 15 लाख घेतले आणि ते 15 लाख जर 1 वर्ष ठेवले तर बँक म्हणती 15 लाखाला दर साल दर शेकडाप्रमाणे आम्ही 10 रुपये घेऊ. समजलं? म्हणजे 100 रुपयावर 10 रुपये व्याज 1 वर्षाचं. समजलं? दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, दर शेकडा म्हणजे प्रत्येक शेकड्याला. हे कळालं एवढं? मग तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं मुद्दल कशाला म्हणायचं, कालावधी कशाला म्हणायचं, दर कशाला म्हणायचं ते समजलं. आता या सगळ्यामधून आपल्याला एक सूत्र मिळतंय आणि त्या सूत्राचं नाव आहे सरळ व्याज. कोणतं व्याज? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले कालावधी गुणिले दर छेदस्थानी 100. आणि हे शॉर्टकटमध्ये असं सुद्धा म्हणतात, सरळ व्याज बरोबर म्हणजे स बरोबर मुद्दलचं म गुणिले क गुणिले द छेदस्थानी 100. मद क. जसं पाण्यामध्ये असते बदक, तसं आपल्या सरळ व्याजामध्ये आहे मदक. कळालं? परीक्षेपर्यंत लक्षात ठेवा, नाही तर वर्गात बसल्यावर तुम्ही म्हणता लई छान शिकवतात बाबा सर, आमचं लई छान शिकवतात. अरे बाबा एवढं छान शिकवतात तर परीक्षेत व्हा ना, मग सगळेजण पास होल्डर व्हा. नाहीतर वर्गात बसल्या सगळं समजलं सर, आम्हाला सगळं समजलं आणि घरी गेल्यावर सराव नाही केला तर सगळंच विसरून जाते. म्हणून
सगळं लक्षात ठेवा. मग पाण्यात काय असतंय? बदक. आणि गणितात काय आपल्या? मदक. मदक म्हणजे काय रे? म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी. आणि हे सूत्र कशाचं आहे? सच. स म्हणजे कोणचं? सस्याचं. इथं आहे स सरळ व्याजाचं. तुमचा जर लहान भाऊ लहान बहीण बालवाडीला असेल, पहिलीला असेल तर त्याला शिकवा स सरळ व्याजाचं. म्हणजे त्याला लहानपणापासून सवय होईल. कळालं? लक्षात आलं? राईट. मग आता हे सूत्र जे आहे, हे सूत्र आहे पप्पा सूत्र. हे सूत्र कोणतं? पप्पा सूत्र. आता ह्याच्या खाली जे सूत्र आहे ते आहे पिल्लू सूत्र. हे पप्पा आणि हे त्याचे 1 2 3 पिल्ले. समजलं? लय सोपं आहे रे सरळ व्याज प्रकरण. मग आता मुद्दल. मुद्दलचं सूत्र काय? हेच बघा, इथं 100 आहे का नाही? हे सरळ व्याज आहे का नाही? हे 100 भागाकारात होतं, तिकडे जाऊन काय झालं? गुणाकारात. आलं का लक्षात? म्हणून हे वर आलं 100 गुणिले स म्हणजे काय? सरळ व्याज. आणि हा मुद्दलचे भाऊ बहीण खाली आले, कालावधी गुणिले दर. कळालं? हे लक्षात आलं का नाही? त्याच्यानंतर दुसरं पिल्लू सूत्र. क बरोबर वरच्या वर जशाल तसं राहते. 100 गुणिले स. आणि ह्याचे भाऊ बहीण कुठं आले? खाली. कोण कोण उरलं मग इथं? क इथं आलं तर इथं कोण उरलं? म गुणिले द. इकडं आता हे आलं तिसरं पिल्लू. द. द म्हणजे काय रे? दर. दर बरोबर 100 गुणिले स छेदस्थानी म गुणिले क. समजलं? मदक. मदक. ह्या मदक पैकी एक जण इकडं आलं तर उरलेलं दोघं तिकडं. एक जण इकडं आलं तर दोघं जण तिकडं. एक जण इकडं आलं तर दोघं जण तिकडं. हे कळालं सगळ्यांना? बापरे. मग आता एवढं जर समजलं तर सरळ व्याजाचे नमुना प्रश्न घ्यायचे का? वाकड्या तिकड्या व्याजाचे नाही, हा सरळ व्याजाचे घेऊ का? बघा बरं, एकदम सोपं आहेत. मला तर वाटते तुम्ही आधीच सोडवले थाय ना रे. वा. चला बरं बघा आता सगळेजण सरळ व्याजाचे सूत्र पाठ केलेले आहेत. तर त्या पाठ केलेल्या भागावर नमुना प्रश्न बघा. 10 10 10 दराने. आता दराने म्हणजेच काय झालं रे? दराची किंमत किती आली? 10. 10 10 10 दराने 6000 रुपये मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती? मग आपल्या सरळ व्याजाचं सूत्र काय रे? स बरोबर म गुणिले द गुणिले क छेदस्थानी 100. आलं? आपल्याला सरळ व्याज काढायचंय. जे काढायचं आहे ते सूत्र वापरायचं. तुम्हाला जर म्हणलं दर काढा तर दराचं सूत्र वापरावं लागेल. तुम्हाला जर म्हणलं मुद्दल काढा तर मुद्दलाचं सूत्र वापरावं लागेल. तुम्हाला जर म्हणलं कालावधी काढा तर कालावधीचं सूत्र वापरावं लागेल. आणि तुम्हाला जर म्हणलं सरळ व्याज काढा तर काय काढावं लागेल? सरळ व्याजाचं सूत्र वापरावं लागेल. समजलं? काय काढायला सांगितलंय त्याच्यानुसार कोणतं सूत्र वापरायचं हे समजलं का? जसं दवाखान्यात असते बघा, डोकेदुखीची गोळी वेगळी, पोटदुखीची वेगळी, पाठदुखीची वेगळी, गुडघेदुखीची वेगळी. बरोबर आहे? सगळ्या गोळ्या वेगवेगळ्या असतात ना. तसं हे आहे. लक्षात आलं का? डोळ्याचं औषध वेगळं, कानाचं औषध वेगळं. कानाचं औषध डोळ्यात टाकलं, डोळ्याचं औषध कानात टाकलं तर जमतंय? जमल का? पोटदुखीची गोळी डोकेदुखीची म्हणून घेतली तर जमतंय? तसं दर काढा म्हणलं तर हेच सूत्र वापरायचं. कालावधी काढा म्हणलं तर हे सूत्र वापरायचं. कळालं? सरळ व्याज काढा म्हणलं तर हे सूत्र वापरायचं. आता इथं काय म्हणलं होतं? सरळ व्याज किती म्हणून सरळ व्याजाचं सूत्र. मग काय काय भरलंय माहिती बघा. स ला स. म म्हणजे मुद्दल किती दिलंय तिथं? 6000 मुद्दल दिलंय. गुणिले दर किती दिलाय? दर दिलाय 10 10 10 दराने. क कालावधी किती दिलाय? 1 वर्ष म्हणजेच 1 लिहायचं. आणि छेदस्थानी काय लिहिलं? 100. आर झालंच की रे गणित. किती सोपं आहे. एवढं जर तुम्हाला आलं तर सगळंच आलं. हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला. उरलं काय? तर उरलं 60 गुणिले 10 गुणिले 1. 1ला तर काही व्हॅल्यू नाही. 10 1 10 म्हणजे 10. 10 गुणिले 60 म्हणजे किती झाले रे?
600. मग सरळ व्याज किती आलं? 600. म्हणजे पर्याय नंबर किती पहिल्याचं? सगळ्यांना समजलं का हे गणित? लक्षात आला नमुना प्रश्न? पहिला नमुना प्रश्न कळाला सगळ्यांना? व्हेरी गुड. आता जर पहिला समजला असेल तर मग आता दुसरा बघायचा. बघा बरं काय दिलंय दुसऱ्यामध्ये, सगळेजण एकाग्रतेनं बघा. बघा बरं बालमित्रांनो, दुसरा प्रश्न. तुम्हाला सुरुवातीला मी काय म्हणलं होतं? वरदनं बँकेकडून किती रुपये घेतले? 15 लाख रुपये घेतले. आता वरदनं 15 लाख घेतले आणि त्या 15 लाख त्यानं काय केला? 2 वर्ष स्वतःजवळ ठेवला. किती वर्ष ठेवला? 2 वर्ष. 2 वर्षानंतर त्यानं काय केलं माहिती आहे का? त्यानं ते 15 लाख रुपये घेतला आणि बँकेकडे गेला. टुक 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 टुक. आणि बँकेला म्हणला, हे घ्या तुमचे 15 लाख. 15 लाख दिला, निघून गेला. आणि निघून जात असताना बँकेवाल्याने बोलले, ओ मामा, ओ इकडे इकडे. वरद म्हणला, काय झालं? इकडे इकडे. बरं गेला वरद. 15 लाख दिली की तुमचे 15 लाख घेतले होते, 15 लाख दिले, झालं ना आता. बँकवाले काय म्हणले, थांबा थांबा थांबा. 15 लाख आम्ही तुम्हाला दिले, तुम्ही 15 लाख आम्हाला दिले, पण त्याचा किराया, व्याज. एखादा किरायदार 1 महिना झाला की किराया देतो की नाही घरमालकाला, तसं 15 लाख रुपये त्यानं 2 वर्ष वापरले, त्याचा किराया. मग ते बँक म्हणले, 1 वर्षाचे 5,000, 2 वर्षाचे 10,000 रुपये अजून जास्त द्या. वरद म्हणला, असं का? बरं ठीक आहे. लगेच त्यानं खुटुक करून 10,000 रुपये घेतले आणि त्यांना दिले. आणि मग बँकवाले म्हणले, ओके टाटा बाय बाय. समजलं? हे थोडं थोडं लक्षात यायलंय का? तर आता त्यानं बँकेकडून घेतले किती रुपये होते? 15 लाख. बँकेला दिले किती? 15 लाख 10,000. तर ती जी रक्कम आहे त्याला म्हणायचं रास. त्याला काय म्हणायचं? तर रासचं सूत्र काय? रास कशापासून तयार होते? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज ह्या दोघांची बेरीज केली तर रास तयार होते. ह्याचं मुद्दल किती होतं? 15 लाख. 15 लाख आणि त्याच्यापुढे 10,000 व्याज. 15 लाख 10,000 रास झाली. सगळ्यांना कळालं? हे लक्षात आलं? हेच आहे नमुना प्रश्न दुसरा. बघा, महेश नावाच्या मुलानं काय केलं? बँकेकडून 18 दराने 5,000 रुपये 1 वर्षासाठी त्यानं कर्ज घेतले. तर 1 वर्षानंतर तो बँकेला किती रक्कम परत देईल? ह्याच्यासारखंच गणित आहे. आता त्याचं पहिल्यांदा सरळ व्याज काढायचं. काय काढायचं बेटा? सरळ व्याज. कारण रासचं सूत्र काय आहे? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल तर माहिती आपल्याला 5,000, पण व्याज माहिती नाही. मग व्याज म्हणजेच काय? सरळ व्याज. मग सरळ व्याजाच्या सूत्रानं पहिल्यांदा ही किमती ठेवायची आणि त्या सूत्रात किमती ठेवून सरळ व्याज काढा. मग मुद्दल किती? 5,000 गुणिले कालावधी किती? 1 वर्ष गुणिले दर किती? 18 छेदस्थानी 100. क. कळालं सगळ्यांना? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 50 गुणिले 1 म्हणजे 50 1 50 आणि 50 गुणिले पुन्हा 18 मग किती येत आहे? 50 गुणिले 18 म्हणजे 18 शून्याला गुणलं 0, 18 पंचे 90. उत्तर आलं 900. मग आता हे 900 रुपये काय आहे? व्याज. 900 रुपये काय आहे? व्याज. मग रासचं सूत्र काय आहे? रासचं सूत्र मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती? 5,000. 5,000 अधिक 900 म्हणजे किती झाले रे? राईट, 5,900 रुपये ही रास झाली. म्हणजेच महेशला 1 वर्षानंतर बँकेला 5,900 रुपये द्यावे लागेल. हे पर्याय नंबर कितीमध्ये आहे? पर्याय नंबर. हे पण गणित समजलं? लक्षात आलं सगळ्यांना? छान. पुढचा प्रश्न बघा. बघा बरं, तिसरा प्रश्न. बाबा फारच सोपा आहे तर प्रश्न. हे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा. इकडे बघा. जर समजा तुमच्या आजीच्या हातातून सुई खाली पडली. आता सुई खाली पडल्यानंतर आजीला तर दिसत नाही, मग हुडकून कोण देणार? तुम्ही. मग आजी काय म्हणते? अरे जरा सुई पडली, हुडकून द्या बरं. मग आता सुई हुडकायचं म्हणजे कसं बघावं लागेल त्याला?
ऑब्झर्व करून बघावं लागेल का थांब थांब इथं आहे का अरे थांब 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 जिथं तिथंच थांबा इथं 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 असं जवळ बघावं लागेल बघावं लागेल की नाही तर सुई सापडेल. तसंच आपल्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत. सुई हुडकण्यासाठी तुम्ही जसं ऑब्झर्वेशननं बघतात आलं का लक्षात तसं हे स्कॉलरशिपचे प्रश्न असे झूम करून बघायचे डोळ्याला असो. समजलं? नीट डोक्यामध्ये जाऊ द्यायचे 5 वेळेस वाचायचं तर कळतंय. कळालं? बघा काही जणाला तिथंच उत्तर दिलेले आहेत पण ते तिथं उत्तर दिलेलं सुद्धा कळत नाही बरं म्हणून तुम्हाला समजावून सांगायलो. तर आता इथं काय म्हणलंय 1000 रुपये मुद्दलाची. मग जे दिलंय ते लिहून ठेवा दिलेली माहिती. मुद्दल किती 1000 दसा दशे 5 दराने दर किती 5 1100 रुपये रास. हे बघा रास दिली 1100 रुपये रास. प्रश्न पुढे ही एवढी रास होण्यासाठी किती वर्ष लागतील. मग किती वर्ष लागतील म्हणजे काय विचारलं रे कालावधी. काय विचारला कालावधी म्हणजे सूत्र काय हे पिल्लू सूत्र. मग आता कालावधीचं हे सूत्र वापरताना 100 गुणिले स छेदस्थानी म गुणिले त. मग आपल्याला इथं माहिती आहे म म्हणजे माहिती द म्हणजे माहिती पण स म्हणजे माहितच नाही सरळ व्याजच माहीत नाही की रे. मग सरळ व्याज किती आला असेल एक विचार करा. हे थांबा 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 वरदनं काय केला होता 15 लाख रुपये घेतला होता. 1-2 वर्ष वापरला आणि वरदनं 15 लाख रुपये दिले तर बँकेनं त्याला म्हणले 10,000 रुपये सरळ व्याज दे म्हणजे 10,000 रुपये सरळ व्याज झालं. तसं इथं 1000 रुपये मुद्दल आहे. मुद्दल किती आहे 1000 रुपये आणि रास झाली 1100 म्हणजे त्यानं किती रुपये जास्त दिले 1000 रुपये त्यानं बँकेकडून घेतले होते आणि बँकेला देताना 1000 रुपये दिले आणि त्याच्यावर किती रुपये दिले मग हे 100 रुपये काय झालं आता सरळ व्याजाचं दुसरं एक सूत्र होत आहे स बरोबर रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल म्हणजेच काय रे सरळ व्याज. मग रास किती होती 1100 मुद्दल किती होतं 1000 बरोबर उत्तर आलं 100. सगळ्यांना कळालं सगळ्यांना लक्षात आलं. मग आता हे जर लक्षात आलं असेल तर मग आता पिल्लू सूत्र तुम्ही वापरू शकतात. आता तुम्हाला काय समजलं स बरोबर समजलं. मग आता या सूत्रामध्ये किमती ठेवा बरं. हे बघा क बरोबर 100ला 100 जशाला तसं गुणिले सच्या जागी किती ठेवलं रे 100 छेदस्थानी मुद्दल 1000 त्याच्यानंतर दर कालावधी सॉरी दर दसा दशे दर 5 एवढं समजलं. आता काय रे काटाकाटी हे 0 कटला 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 किती सोपं आहे. आता काय करायचं 5 1 5 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे उत्तर किती आलं रे 2. म्हणजे कालावधी किती आहे 2 वर्ष आलं का नाही 2 कालावधी किती आला 2 वर्ष म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. सगळ्यांना समजलं गणित. मी तुम्हाला नमुना प्रश्न एवढं समजून का सांगायलो कारण या प्रश्नासारखाच परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. हेच प्रश्न परीक्षेत येईल असं काही आहे का ह्याच्यासारखा प्रश्न परीक्षेत येईल म्हणून सगळेजण नमुना प्रश्न जरी असले तरी मन लावून वाचा आणि समजून घ्या. बघा शेवटचा नमुना प्रश्न बघा बरं बालमित्रांनो. चौथा प्रश्न फार महत्त्वाचा आहे रे फार महत्त्वाचा आहे. 5000 रुपये मुद्दलावर. आता कधी पण काय करायचं सरळ व्याजाच्या ह्याच्यात जे जे दिलंय ते लगेच लिहून ठेवायचं. मुद्दल किती रे मग 5000 लगेच लिहून ठेवलं मुद्दल आहे 5000. पुन्हा व्याजाच्या काही दराने म्हणले दरच माहीत नाही आपल्याला. व्याजाच्या काही दरानं 1 वर्षानंतर 1 वर्ष म्हणजे काय झाला रे कालावधी. कालावधी म्हणजेच काय क मग क बरोबर 1 वर्ष लिहायचं. त्याच्यानंतर 450 रुपये व्याज मिळते लगेच लिहायचं. व्याज म्हणजे सरळ व्याज बरोबर किती आलं 450. त्याच्यानंतर प्रश्न पुढं आहे खरं तर व्याजाचा दर किती असेल तर काय व्याजाचा दर किती असेल
सगळ्यांना प्रश्न समजला का? आता प्रश्न समजला तर दिलेली माहिती लक्षात ठेवायची. म दिले, क दिले, स दिले आणि द काढा म्हणले. म्हणजे आपल्याला ह्या सरळ व्याज प्रकरणात किती जण आहेत? 4 जण. हे 4 जण भाऊ आहेत. लक्षात आलं का? या 4 भावांपैकी एका भावाजवळ जर काही रुपये दिले नसतील आणि 3 भावाजवळ रुपये दिले असतील तर चौथ्याजवळ काढता येतात. म्हणजे 4 पैकी तिघाची माहिती आपल्याला दिली तर एकाची माहिती काढता येते ह्या सूत्राच्या आधारे. समजलं? मग दर काढा म्हटल्यामुळं आपण दराचं सूत्र लिहिलं. मग दर बरोबर काय रे? दर बरोबर तिथं लिहून दिलं होतं 100 गुणिले स छेदस्थानी म गुणिले क. आणि मग 100ला 100 गुणिलेला गुणिले स म्हणजे किती होतं? सरळ व्याज म्हणजेच व्याज 450 इथं लिहिलं. मुद्दल 5000 इथं लिहिलं आणि कालावधी 1 इथं लिहिली. एवढं समजलं सगळ्यांना? आता काय करायचं रे? काटा काठी. हे 0 कटलं, 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 हे 0 कटलं. एकक एककचे 0 कटत असतात. आता खाली काय उरलं रे? 5. मग 5 1 5 आणि 5 9 45. आता उत्तर किती आलं? द बरोबर 9. मग आहे का पर्यायात? 10 10 9 नाही की रे? चुकलं आपलं. हां, पर्याय 4 मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर सापडलं. पर्याय नंबर 4. मग सगळ्यांना नमुना प्रश्न समजले का बालमित्रांनो? नमुना प्रश्न जर समजले तर तुम्हाला स्वाध्याय 25.1 जे की एकच स्वाध्याय आहे, खूप सोपे प्रश्न आहेत, ते तुम्हाला लगेच सोडवता येतील. कळालं? अवघड काहीच नाही आहे. पण तुम्ही मन लावून हे सगळं पाठांतर करणं आवश्यक आहे. समजलं सगळ्यांना? मग आता सगळेजण उभा टाका, हे सगळे सूत्र पाठ करा. हे सूत्र पाठ झाले तरच खाली बसा आणि खाली बसून स्वाध्याय 25.1 सोडवा आणि ते सोडवल्यावर मग पुन्हा मी डबल तुम्हाला शिकवतो. ओके? वेळ सुरू झाला. उघडा वही आणि सोडवा. पाठांतर करा.